नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. बघा आपलं काय चालू आहे, संत चरित्र. आणि याच्यामध्ये कोणाचं, नामदेवाचा जन्म कशा झाला, शिपल्यात झाला. म्हणजे तो काय आईच्या गर्भातून आलेला नाही. आणि तो कोणाचा अवतार आहे, उद्धवाचा अवतार आहे. कशा करता, उद्धराया जन जर दिवा. आणि कृष्णाचा आवडता कोण होता, उद्धव गीता. आणि तोच उद्धव नामदेव कोणाचा आवडता, विठ्ठलाचा. विठ्ठल त्याच्या संग जेवायचा, त्या संग झोपा बोलायचा, सगळं देव त्या संग करायचा. म्हणजे इतका देवाचा तो आवडता होता. आणि मग नामदेवाने विठ्ठलाची भक्ती केली. नामदेवाचं मन प्रपंचात रमत नव्हतं. आणि त्याचं लग्न झालं. त्याची पत्नी गोनाबाई, त्याला मुलगा झाला. आणि त्याच्या घरी कोण, दासी कोण होती, जनाबाई होती. आणि मग नामदेवाला यांनी काय सांगितलं, तीर्थयात्रेला न्यायचं आहे. ज्ञानेश्वरांनी, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई. आणि मग त्यांनी सांगितलं, तू कोराच आहे. आणि त्याच्या डोक्यात थापटी मारली. आणि थापटी मारल्यानंतर तो रागावला. मग त्याला गुरु केला विसोबा खेचर, जिथं तिथं पाठवलं तिथं. आणि मग नामदेवाला कळलं का भगवंत सगळ्या ठिकाणी आहे. हे कोणाला कळलं, नामदेवाला कळलं. आपल्याला काय कळेल नाही अजून. आपण काय करतो, कुठंतरी दगडाला शेंदूर लावतो आणि तिथंच देव मानित बसतो. आणि देव हा सगळ्याच्या ठिकाणी आहे, प्राणी मात्रात आहे. अग्नी, आकाश, हवा, पाणी हे कोणा दाखवलं, नामदेवानं दाखवलं. आपण त्याच्यात या चरित्रातून तेच घ्यायचं आहे का भगवंत आपल्या हृदयात आहे, भगवंत आपल्या आईबापात आहे. चंद्र, सूर्य, हवा, पाणी, प्राणी मात्रात देव आहे. आणि आज संपूर्ण जग आहे ना, कुठंतरी देवाला मानतात आणि कुठंतरी देव करीत बसतात. आणि मग त्यालाही बाकीचे विज्ञानवादी लोक काय म्हणतात, अंधश्रद्धा. आणि मग ते इकडे यायला तयार नाही, तिकडे जायला तयार नाही. म्हणून देव खरा आहे, नामदेवाला कळला. आणि मग नामदेवानं काय केलं, जेव्हा नामदेव तीर्थयात्रेला निघाला तेव्हा भगवंतानी खूप शोक केला. आणि माझा लाडका नामदेव. आणि मग नामदेव भगवंताचे विचार सांगत भगवंत त्यांनी पटवून दिला. भगवंत निर्गुण निराकार. आपण सगुण भक्ती, निर्गुण भक्ती. मग सगुण भक्तीमध्ये गुन्हा माफ होतो, निर्गुणमध्ये भक्ती गुन्हा माफ होत नाही. आणि मग नामदेवांना भगवंत जळी सळी अवघा भरला पाशानं भगवंत. आणि मग नामदेव कुठे गेला, उत्तर प्रदेशमध्ये गेला. आणि बघा उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर नामदेवाची कीर्ती जेव्हा लोकांनी ऐकली का नामदेवाला तहान लागली होती. आणि मग बाकीचे ज्याचे जोडीदार होते त्यांनी योग मायेने पाणी वर आणलं. आणि नामदेवानं जेव्हा भगवंताची स्तुती केली तेव्हा ते विहिरीचं पाणी वर आलं. आजही तिथं विहिरीचं पाणी वाहते. आणि मग नामदेव कीर्तन करायला लागला तर बाहेरचा महाराष्ट्रीयन माणूस आहे. आणि ज्या वेळेला त्या भागात जातो त्यावेळेला तिथं त्याला त्याने विरोध केला. इथं तुला देवाच्या पुढं कीर्तन करतो, देवाच्या पाठीमागं जाय. आणि मग नामदेवाने देवाच्या पाठीमागं जेव्हा कीर्तन केलं त्यावेळेला देव नाचायला लागला. आणि देवाचं नाचता नाचता पितांबर गळाला. नामदेव कीर्तन करी तेथे नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. आणि म्हणून आज कीर्तन करताना बाबा काय करतात, कंबर आवळीतात. त्यावेळेला देवाचा पितांबर गळला होता. आणि मग ती पद्धत आहे, आपण कंबर आवळून कीर्तन करायची पद्धत आजपर्यंत सुरू झाली. आणि मग देवळाचं तोंड पूर्वेकडे होतं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. आणि मग देऊळ फिरलेले. आणि मग तिथला
मुसलमान राजा होता. त्यांनी काय केलं, नामदेवाची भक्ती पाहण्याकरता त्यांनी गाईचं शिर कापलं. आणि गाईचं शिर कापल्यानंतर तू जर खरंच विठ्ठलाचा भक्त असेल तर ही गाय जिवंत करशील. आणि मग त्यांनी काय केली, 4 दिवस परवानगी मागितली. 4 दिवस मी 4 दिवसांना गाय करतो. आणि मग जेव्हा भगवंताची स्तुती केली त्या टायमाला भगवंत तिथं हजर झाले. आणि मग नामदेवाला काय म्हणा का बुवा, तू 4 दिवस कशाला म्हटला, तू लगेच मला हाक मारली असती, तर लगेच मी जिवंत केली असती. आणि मग ती गाय जिवंत केली. आणि जेव्हा ती मेलेली गाय कापलेली जिवंत केली तेव्हा संपूर्ण उत्तर भारतामध्ये नामदेवाची महत्त्व कळली. सगळे लोक काय लागले, भक्ती मार्गाला लागले. म्हणून आजही बी नामदेवाची शीख समाजामध्ये नामदेवाची भक्ती, नामदेव त्यांना मानला जातो. आणि मग नामदेवानं ती भक्ती केली. आणि देव हा सगळ्या ठिकाणी हे शिकायला मिळलं कोणाकडून, नामदेवाकडून. आणि मग आपण त्याचप्रमाणे आपण नामदेवाचा सगळ्यात महत्त्वाचा विचार का भक्ती ही देव हा सर्व ठिकाणी अनुरुण ठोकळा तो का आकाशाला वाढला. का आपल्याला ही भक्ती कळली, ही विचार कळले असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज. काय